सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक करून घेतला की दिवसभर वाटतं आपलं एक तरी काम हलकं झालं. भूक लागली की जेवणसुद्धा करता येतं. इथं मी पालकाचं वरण बनवणार होते. त्यासाठी पालक चिरून घेतली, धुवून घेतली. त्यामध्ये मसुरीची डाळ, हळद, मीठ टाकून लगेच कुकर लावून घेतला. इकडं कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत लगेच मी पीठसुद्धा मळायला घेतलं. एक एक काम हलकं झालं की स्वयंपाकसुद्धा करायला वाटतो आणि जास्त पसारासुद्धा होत नाही. हे राहिलं, ते राहिलं, भाजी राहिली, हे म्हणत राहिलं की किचनवर भरपूर पसारा होतो आणि ते पसारा बघूनच काम करू वाटत नाही. इकडं कुकरच्या शिट्ट्या झाल्याच होत्या. इकडं चपात्यासुद्धा पटपट बनवून घेतल्या. तोपर्यंत सृष्टीला लागली होती भूक. म्हणलं थोडं थांब, लगेच तुला नाश्ता देते. मग सृष्टी, लहान लेकरांना भूक सहन होत नाही. इकडं डाळसुद्धा शिजली होती. लगेच फोडणीची तयारी केली. एक टमाटर घेतलं, लसूण घेतला, ते सगळं बारीक करून घेतलं आणि गॅसवर कढई ठेवली. लगेच सृष्टीला नाश्तासुद्धा करून दिला. लहान लेकरांना भूक काही सहन होत नाही. मोठे कितीही वेळ भूक सहन करू शकतात, पण लहान लेकरांना भूकच सहन होत नाही. लगेच फोडणीची तयारी केली. कढई तर ठेवलेलीच आहे. तोपर्यंत सृष्टीला खाऊसुद्धा घातलं. कढईमध्ये जिरे, मोहरे, लसूण, टमाटर, कढीपत्ता, 2 मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. कमीच तिखट बनवते. जास्त तिखट बनवलं तर लहान लेकरं खातसुद्धा नाहीत आणि त्यांचं पोटसुद्धा भरत नाही. त्यासाठी लगेच फोडणीसुद्धा टाकून घेतली आणि वरण खूप छान झालं होतं. वरण बनवलं की भात, चपाती, भाजी असेल तर त्यासोबत सगळ्यासोबत एकच भाजी खाता येते. वेगवेगळ्या भाज्या करायचा भरपूरच वैताग येतो. आता याच कुकरमध्ये लगेच भातसुद्धा लावून घेते. म्हणलं भाताला तरी कशाला उशीर लावायचा, लगेच भातसुद्धा लावून घेतला. असा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.